नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महादेवांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये असे कोणते सोपे उपाय आहे जे शास्त्रात सांगितलेले उपाय आहेत, जे आपण जर केले तर भगवान शिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, अनेकांना असे वाटते की भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी खूप मोठे यज्ञ, मोठी पूजा किंवा महागडे साहित्य लागते, त्याचबरोबर सोवळे ओवळे काही नियम पाळावे लागतात. पण तसे नाही. भोलेनाथ आहेत, म्हणजेच त्यांच्यासाठी फक्त भोळी भक्ती ही अतिशय प्रिय आहे. ते भक्तीचे भुकेले आहे, म्हणजेच अगदी सहज प्रसन्न होणारे देव आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असे काही उपाय जे तुम्ही श्रद्धेने आणि निस्वार्थी भावाने केले, मनामध्ये निष्ठा आणि भोलेनाथांप्रती समर्पण ठेवून जर तुम्ही हे उपाय केले, ही सेवा केली, भक्ती केली, तर नक्कीच भोलेनाथ प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मनाला शांती, भक्ती आणि सकारात्मकता मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर पाहूयात असे कोणते उपाय आहेत जर आपण ते श्रावण महिन्यामध्ये रोज केले तर भगवान शिव प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या मनालाही शांती मिळेल, भक्ती, सकारात्मकता मिळेल आणि भगवान भोलेनाथांची कृपा मिळेल. पहा, उपाय पहिला. पहा, रोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. पहा, श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रोज ओम नमः शिवाय मंत्र जप करा. भगवान शिवांचा सर्वात प्रभावी मंत्र आहे तो म्हणजे ओम नमः शिवाय. पहा, दररोज सकाळी आणि संध्याकाळीही तुम्हाला जर 11 माळी जपत असेल तर 11 माळी करा. नाहीच शक्य होत असेल तर तुम्ही 108 वेळा देखील हा मंत्र जपू शकता, पण मनापासून जपा. पहा, हा मंत्र जर तुम्ही सकाळ संध्याकाळ आणि त्याचबरोबर अखंड म्हणजे संपूर्ण श्रावण महिना हा मंत्र जर तुम्ही जपला तर तुमचे मन शांत होते, तुमची ईश्वर भक्ती वाढते आणि त्याचबरोबर तुमची श्रद्धा, एकाग्रता वाढते. भगवान भोलेनाथांप्रती तुमची निष्ठा वाढते, श्रद्धा वाढते, विश्वास वाढतो आणि त्याचबरोबर तुमची एकाग्रताही वाढते. तुमच्या जीवनामधील हळूहळू येणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर तुमच्या जीवनातील संकट, समस्या या हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. भगवान भोलेनाथांची कृपा तुम्हाला सहज मिळून जाईल. फक्त तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर काही अडचणी आल्यास तात्पुरतं तुम्ही नामस्मरण हे थांबवूही शकता. नंबर 2. पहा, शिवलिंगावर जलाभिषेक. पहा, महादेवांना स्वच्छ पाणी अर्पण करणं हे अत्यंत सोपे आणि पवित्र अशी सेवा मानली जाते. म्हणजे शिवलिंगावर जलाभिषेक करणं, त्याचबरोबर जे आपण जल अर्पण करत आहे ते स्वच्छ पाणी असलं पाहिजे, स्वच्छ जल असलं पाहिजे. त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही जर सकाळी शिवलिंगावर जल अर्पण केलं तर ते खूप उत्तम आहे. त्यामुळे शक्य असल्यास सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि मनापासून भगवान शिवांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्या. नंबर 3. बेलपत्र अर्पण करा. पहा, बेलपत्र भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे भगवान शिवांना बेलपत्र देखील अर्पण करा. त्याचबरोबर लक्षात ठेवा की बेलपत्र हे स्वच्छ असायला हवे, ताजे असायला हवे आणि ते महादेवांना वाहताना किंवा शिवलिंगावर वाहताना आपल्या मनामध्ये दृढ भाव आणि त्याचबरोबर महादेवांप्रती ओढ असली पाहिजे आणि मनामध्ये भगवान शिवांची आराधना आणि त्याचबरोबर अंतःकरणापासून त्यांना नमस्कार, अंतःकरणापासून त्यांना तुम्ही ते वहा, त्यांना नमस्कार करा, त्यांचे दर्शन करा आणि निस्वार्थी भावाने ही सेवा पूर्ण करा. ती म्हणजेच बेलपत्र अर्पण करण्याची. पहा, महादेवांना भक्तिभाव खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे बेलपत्र अर्पण करताना भक्तिभावाने वहा. नंबर 4. सोमवारचे महत्त्व. पहा, सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. सोमवार म्हटलं तर महादेवांचा वार. पहा, या दिवशी उपवास करणे, शिवमंदिरात जाणे, शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करणे हे अनेक भक्त श्रद्धेने करतात. त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचे देखील पठण करतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. त्याचबरोबर ज्या काही भगवान शिवांच्या सेवा आहेत त्या करतात, स्तोत्र असतील, मंत्र असतील ते देखील पठण करतात. त्यामुळे भगवान शिवांच्या सेवेसाठी, त्यांच्या आराधनेसाठी, उपवासासाठी सोमवारला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी शिवस्तोत्राचे पठण करा आणि जप हा नक्की करा.
नंबर 5, शिवमंदिरात दिवा लावा. पहा, शिवमंदिरामध्ये जेव्हा पण तुम्ही कधी जाल ना, तेव्हा तुम्ही सायंकाळी जर गेलेत तर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून महादेवांची पूजा करा, प्रार्थना करा, नमस्कार करा, त्यांना वंदन करा. दिवा लावताना आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा आणि मनापासून त्यांचे आशीर्वाद घ्या. नंबर 6, रुद्राक्ष धारण करा. पहा, परंपरेनुसार रुद्राक्ष हा शिवभक्तांसाठी पवित्र मानला जातो आणि रुद्राक्ष हा भगवान शिवांचा अतिशय प्रिय आहे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती किंवा जाणकारांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते. पहा, खूप लोक असतात जे रुद्राक्ष धारण करण्याची इच्छा मनामध्ये ठेवून असतात, पण लक्षात ठेवा, रुद्राक्ष तुम्ही धारण करताय किंवा करण्याचा विचार करताय, पण त्याआधी त्याबाबतची योग्य माहिती, योग्य नियम जाणकारांकडून घ्या, त्यांच्याकडून सल्ले घ्या आणि संपूर्ण माहिती समजल्यावरच रुद्राक्ष धारण करा आणि हेच उपयुक्त ठरते. त्यामुळे रुद्राक्ष धारण करायचा की नाही हे प्रत्येकाचं मत आहे, पण त्यासाठी योग्य माहिती आणि जाणकारांचा सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला धारण करायचं असेल तर योग्य माहिती आणि जाणकारांचा सल्ला घ्या. नंबर 7, गरजूंची मदत करा. पहा, भगवान शिवांना दया आणि करुणा खूप प्रिय आहे. भगवान शिव हे दयेचा सागर आहेत आणि करुणेचा भांडार आहेत. ते आपण त्यांची किती सेवा करतो त्याला तर महत्त्व देतातच, पण गरीब, भुकेले किंवा गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार मदत करा, कारण ही सेवा देखील एक प्रकारची ईश्वर शक्ती आहे जी भगवान भोलेनाथांना नक्कीच प्रिय आहे. त्यामुळे गरीब, भुकेले, गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार श्रावण महिन्यात मदत करा, इतर महिन्यामध्येही करा, कारण सेवा हीच एक प्रकारची ईश्वर भक्ती आहे आणि याच भक्तीचा भुकेला परमेश्वर आहे. म्हणून ही देखील सेवा नक्की करा, नक्कीच भोलेनाथ प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 8, सत्य आणि प्रामाणिकपणा. पहा, काही लोकांना सवय असते खोटे बोलणे, फसवणूक करणे, दुसऱ्यांना त्रास देणे, एखाद्याला कमजोर समजणे, आपला अहंकार, गर्व, घमंड लोकांपुढे दाखवणे, एखाद्याला दुखवणे, अपमान करणे, रडवणे, एखाद्याची हेटाळणी करणे, तिरस्कार करणे, राग करणे, द्वेष करणे, मत्सर करणे, या सगळ्या गोष्टी टाळा. श्रावण महिन्यात तर विशेष टाळा, कारण तुम्ही जी काही सेवा कराल ना त्या सेवेचं फलित तुमच्या या सवयींमुळे कधीच होणार नाही. त्यामुळे सेवा जर शक्य नसेल ना करायला किंवा कमी सेवा होते तर होऊ द्या, पण या सगळ्या गोष्टी पाळा, कारण हेच तुमचे कर्म आहे आणि कर्म हाच ईश्वर आहे. त्यामुळे खोटे बोलणे, दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्यांना दुखवणे, रडवणे, एखाद्याची तळतळ घेणे म्हणजेच तळतळाट घेणे, या सगळ्या गोष्टी टाळा. सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांना समजून घ्या, कोणाला कमजोर समजू नका आणि सगळ्यांसोबत सहानुभूतीने राहा, सहानुभूतीने वागा, सगळ्यांना सोबत घेऊन चाला. कोणाला आपल्यामुळे दुःख झालं नाही पाहिजे, कोणाच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे अश्रू नाही आले पाहिजे. सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेलं हसू म्हणजेच ईश्वर भक्ती आहे, ईश्वर सेवा आहे. त्यामुळे सर्वांशी प्रामाणिक राहा, आपले कर्म हाच ईश्वर आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी सत्याने राहा, संयमाने राहा, प्रामाणिकपणा आणि इमानदारीने राहा आणि चांगला स्वभाव ठेवा. गरजूंना मदत करा. ज्या एखाद्याला जर आपल्याकडून मदत हवी असेल तर तो आपल्याकडून अपेक्षा करत असेल मदतीची तर त्याला निश्चिंतच मदत करा, कारण हे शिवभक्ताचे गुण मानले जातात. नंबर 9, रुद्राध्याय किंवा शिवस्तोत्र. पहा, आठवड्यातून एकदा तरी शिवस्तोत्र, रुद्राध्याय, शिवमहिम्न स्तोत्र याचे पठण करा. श्रद्धेने करा, निष्ठेने करा आणि समर्पणाने करा. मनापासून करा, अंतःकरणातून करा. नक्कीच महादेवांची कृपा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. नंबर 10, मनापासून प्रार्थना. पहा, सर्वात मोठा उपाय म्हणजे अंतःकरणामध्ये भगवान शिवांना ठेवून मनापासून त्यांना प्रार्थना करणे, मनापासून त्यांचे नामस्मरण करणे, मनात त्यांना ठेवणे आणि श्वासाध्यायी म्हणजे प्रत्येक श्वासामध्ये त्यांचे नाव घेणे आणि प्रत्येक श्वास त्यांना अर्पण करणे. भगवान शिवांना आपल्या मनातील भावना सांगा. खरी भक्ती ही सर्वात मोठी पूजा आहे. तुमची मनोकामना सांगा, त्याचबरोबर त्यांना संपूर्ण शरण जा. पहा, भगवान शिव नक्कीच तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाही, तुमची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
हे सर्व उपाय तुम्हाला फॉलो करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. पण ह्या उपायाबरोबरच मनामध्ये भगवान शिवांप्रती ओढ असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, समर्पण असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, हे उपाय करा. नामस्मरण जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. हा भोलेनाथ प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रावण महिन्यात तर हे कराच करा, कारण भगवान शिवांना श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही जी कोणती त्यांची सेवा मनापासून कराल, श्रद्धेने विश्वासाने कराल ना, ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि भगवान शिव ती सेवा स्वीकारणारच स्वीकारणार, यात शंका नाही. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही, मोठे होम हवन करण्याची गरज नाही, खूप काही नियम सोवळे ओवळे पाळायची गरज नाही. फक्त शुद्ध मन, शुद्ध अंतकरण, पवित्र असं स्वच्छ मन घेऊन जर आपण त्यांच्याकडे गेलो, आपले कर्म जर चांगले असतील, इतरांबद्दल दया, करुणा भाव, प्रेमळ भाव आणि चांगला स्वभाव, त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्रावरील श्रद्धा जर तुमची असेल ना, तर हेच सर्वात मोठं साधन आहे तुमच्यासाठी महादेवांना प्रसन्न करायला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, शुभ श्रावण. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.